hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 1. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय, कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून. ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का. मी सुनीता घोरपडे. मुलं मला सुनीता मावशी म्हणतात. रंजना आणि संतोष हे माझे शेजारी आहेत. संतोष अगदी शांत, शहाणा, जबाबदार, जरासा भोळा, तर रंजनाची सारखी घाई, गोंधळ, बडबड. पण ती हुशारही आहे बरं का. बघालच तुम्ही. माझ्याकडे एक पाहुणा आलाय, त्याचं नाव शरद. 1 नंबरचा धडपड्या आणि विसरभोळा. त्याला मराठी येत नाही, तो इंग्रजी बोलतो. रंजना आणि संतोष त्याच्याकडून इंग्रजी शिकणार आहेत. तुम्ही ऐका आणि तुम्ही पण शिका. नमस्ते सुनीता मावशी, येऊ का आम्ही? अरे संतोष आणि रंजना, या या. नमस्ते. मुलांनो, काय चाललंय तुमचं? सुट्टीत मजा करताय ना? हो, धम्माल. मुलांनो, तुम्हाला भेटायला इथे एक पाहुणा आलाय बरं का. हा शरद, आमच्या राहुलचा मित्र, आमच्या घरी राहायला आलाय. ओ सॉरी. अरे हळू हळू शरद, सारखा धडपडतो हा. बी केअरफुल शरद. कम अँड मीट द चिल्ड्रन. हॅलो, नमस्ते. नमस्ते. ह्याला मराठी येत नाही, पण इंग्रजी मात्र छान बोलतो. तुम्ही पण शाळेत शिकलाय ना इंग्रजी थोडं थोडं, मग बोला त्याच्याशी. काय विचारणार त्याला? व्हॉट इज युअर नेम? शरद. बरं का संतोष आणि रंजना, तुम्ही शरद दादा म्हणायचं हं. शरद दादा. व्हॉट इज युअर नेम? रंजना. व्हॉट इज युअर नेम? संतोष, तुला विचारतोय तो. काय? व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज संतोष. माय नेम. रंजना, गप्प बस जरा तू. घाबरतोस कशाला संतोष? नीट बोल की. बरोबर म्हणालास तू. से इट अगेन. माय नेम इज संतोष. छान. गुड. रंजना, हाऊ ओल्ड आर यू? म्हणजे मी किती वर्षाची आहे असं विचारतोय का हा? मी 10 वर्षाची आहे असं सांगू का त्याला? हाऊ ओल्ड आर यू? आय एम 10. हाऊ ओल्ड आर यू संतोष? आय एम 11. ए रंजना, हसतेस काय? आय एम 11. हाऊ ओल्ड आर यू शरद दादा? आय एम 19. किती वर्षाचा आहे कळलं? हो, 19 म्हणजे 19. आता काय विचारू? त्याला विचार की कुठे राहतो तो. तू विचार की. नाही, तू विचार. शरद दादा, वेअर डू यू लिव्ह? I live in Chennai. आय लिव्ह इन वडगाव. मी पण. आय लिव्ह इन वडगाव. Which school do you go to, Ranjana? विवेकानंद स्कूल. तुला कसं कळलं त्याने काय विचारलं ते? अरे, स्कूल म्हणाला ना तो, म्हणजे शाळेचे नाव विचारले. हो, विच स्कूल डू यू गो टू म्हणजे
तू कोणत्या शाळेत जातेस? Santosh, which school do you go to? विवेकानंद स्कूल. Oh, sorry. आई बाबा, sorry, हळू sorry. हळू पडू नकोस. बी केअरफुल. डोंट फॉल. शरद, किती धडपडतो नाही हा. हो, पण इंग्रजी काय झक्कास बोलतो. सुनीता मावशी, शरद दादा आम्हाला आणखीन इंग्रजी बोलायला शिकवेल का? शरद, विल यू टीच देम सम मोर इंग्लिश? Okay, sure. मुलांनो, तुमचा शरद दादा इथे 1-2 महिने राहणार आहे. तो तुम्हाला इंग्रजी शिकवेल आणि तुम्ही न लाजता न घाबरता इंग्रजी बोलायचं. हं? हो. ओके, शुअर. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका. हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. व्हॉट इज युअर नेम? माया. हाऊ ओल्ड आर यू? I am 10. Where do you live? वडगाव. Which school do you go to? विवेकानंद स्कूल. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. एखाद्याचं नाव कसं विचाराल? आधी प्रश्न नीट समजून घ्या. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट म्हणजे काय? तुम्हीही सर्व हा प्रश्न माझ्यानंतर एकत्र विचारा. व्हॉट इज युअर नेम? आणि दुसरा प्रश्न होता, तुझं वय काय? किंवा तू किती वर्षांचा आहेस? हाऊ ओल्ड आर यू? हा प्रश्न तुम्ही माझ्या मागून विचारा. सर्वजण एकत्र म्हणा. हं. हाऊ ओल्ड आर यू? आता घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. पूर्ण वाक्यात नाही बोललं तरी चालेल. एका मुलाला उभं केलंत का? आता उभं राहिलेल्या मुलांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. व्हॉट इज युअर नेम? आता या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे. हाऊ ओल्ड आर यू? गुड. आता पुन्हा घंटा वाजली की टीचर दुसऱ्या एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. टीचर, एका मुलाला उभं केलंत ना. आता उभं राहिलेल्या मुलांनी किंवा मुलींनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. व्हॉट इज युअर नेम? आता ह्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत दे. हाऊ ओल्ड आर यू? टीचर, एका मुलाला उभं केलंत ना. आता उभं राहिलेल्या मुलांनी किंवा मुलींनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं.
What is your name? आता ह्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत दे. How old are you? आणखीन काय शिकलो आपण? अजून 2 प्रश्न नीट शिकूया. तू कुठे राहतोस हे इंग्रजीत असं विचारायचं. Where do you live? तुम्ही आधी प्रश्न म्हणून बघा बरं. Where म्हणजे कुठे. माझ्यानंतर तुम्ही सर्व एकत्र म्हणा. Where do you live? आणि दुसरा प्रश्न आहे शाळेबद्दल. स्कूल म्हणजे शाळा. Which school do you go to? म्हणजे तू कोणत्या शाळेत जातोस. तुम्ही आधी प्रश्न म्हणून बघा. माझ्यानंतर एकत्र म्हणा. Which school do you go to? बरं, आता या प्रश्नांची उत्तरं देणार ना? पूर्ण वाक्यात दिलं नाही तरी चालेल. मी मगासारखं एकेका मुलीला किंवा मुलाला विचारेन. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं राहायला सांगतील. एक मूल उभं आहे ना? माझा प्रश्न ऐक आणि उत्तर दे. Where do you live? आता या प्रश्नाचं उत्तर दे. Which school do you go to? आता दुसरं एक मूल बोलेल बरं का. घंटा वाजल्यावर टीचर एका मुलाला उभं करतील. एक मूल उभं आहे ना? प्रश्न नीट ऐक आणि उत्तर दे. Where do you live? आता या प्रश्नाचं उत्तर दे. Which school do you go to? आता दुसरं एक मूल बोलेल बरं का. घंटा वाजल्यावर टीचर एका मुलाला उभं करतील. एक मूल उभं आहे ना? प्रश्न नीट ऐक आणि उत्तर दे. Where do you live? आता या प्रश्नाचं उत्तर दे. Which school do you go to? प्रश्न आणि उत्तरं लक्षात राहतील ना? बरं, तर आता काही मुलांनी जसा सराव केला तसाच सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत. रेडिओ बंद करून 15 मिनिटं टीचर हा सराव घेतील. आणि टीचर पुढच्या सर्व पाठांच्या वेळी रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील. मुलांनो, आता टीचर तुमचा सराव घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it.